नगर शहरातील मूलभूत सोयीसुविधा विकास कामांसाठी राज्य शासनानं नव्यानं 85 कोटी रुपयांचा तसंच भिंगार शहरातील मूलभूत सोयीसुविधा विकास कामासाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीला मंजुरी दिली। त्यामुळे नगर शहरासह भिंगारला देखील आमदार जगताप यांच्या माध्यमातून विकास कामांचे मोठे गिफ्ट मिळाले आहे। या निधीमुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार असून नवीन उद्याने, क्रीडांगणे, चौक सुशोभीकरण तसेच अन्य विकास कामे होणार असल्याची माहिती अन्य विकास कामे होणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विश्वासू आमदाराला भरीव विकास निधी देऊन नगर शहराच्या विकासाची नव्याने पायाभरणी केली आहे। आमदार जगताप यांनी भिंगार शहराच्या विकासाचा शब्द देखील खरा करून दाखविला आहे। भिंगारसाठी प्रथमच राज्य शासनाकडून तब्बल 9 कोटींचा निधी मिळाला आहे। त्यामुळे भिंगारचा देखील कायापालट होण्यास मदत होणार आहे। आमदार निधीतून भिंगारमध्ये अनेक विकास कामे केली। आता भिंगारला प्रथमच राज्य शासनाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे। त्यामुळे भिंगारचा देखील चेहरा मोहरा येत्या काळात बदललेला दिसेल अशी माहिती पत्रकार परिषदेत भिंगारवासियांनी दिली आहे। यावेळी संजय सपकाळ, संभाजी भिंगार दिवे, शिवम भंडारी, विशाल बेलपवार, मतीन शेख, शुभम टाक, सिद्धार्थ आढाव, किशोर उपरे, अक्षय नागापुरे, सुरेश मेहतानी, सागर चवणके, गणेश लंगोटे, अखिल शेख, अनिल तेजी, आनंद दळवी आणि समस्त भिंगारवासी उपस्थित होते। संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून आणि यांच्या स्थानिक निधीतून जे कामं भिंगारमध्ये झालेले आहेत आणि जे कामं होणार आहेत याची लिस्टच आपल्याला आढाव सरांनी वाचून दाखवलेली आहे। त्याबद्दल मी तर काय बोलणार नाही, परंतु पंचशील कमानीपासून तर पंपिंग स्टेशनपर्यंत जो रोड आहे तो उत्तम आणि चांगल्या दर्जाचा होणार आहे। याच्यात काहीच एक शंका राहणार नाही। बाजूला ड्रेनेज निघणार आहे, त्याच्या बाजूला फुटपाथ निघणार आहे, अशा पद्धतीने तो शानदार रस्ता होणार आहे। आज आम्हाला ह्या 10 वर्षापासून मी गेले अण्णासाहेब शिंदे यांचं गाय वासरू चिन्ह होतं त्या काळापासून मी काम करतो आहे। यशवंतराव गडाख पाहिले, दोन्ही गडाख पाहिले, अलग नाही लक्षात, आशिर सर पाहिले, कळमकर बाळासाहेब विखे पाहिले, परंतु विकास काय आहे ह्यो भिंगारकरांना तर माहीतच नव्हता आणि नगरकरांना सुद्धा माहीत नव्हता। पण आज 10 वर्षापासून आमदार निधी काय आहे हे आम्हाला कळायला लागलं आणि ती खुलेआम निधी, आमदार निधी ह्या पेपरमधून साहेब जाहीर करतात, म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे। भिंगारमधील जे पत्रकार परिषद दूर आहे त्याच्यात मी सर्वप्रथम आमचे नगरचे आमदार संग्रामभाई जगताप यांना धन्यवाद देतो, कारण त्यांनी भिंगारला एवढी मोठी निधी आज जाहीर केली। त्यांनी 9 करोड 15 लाख रुपये। मी बोर्डात 2दा मेंबर असताना मी एवढी मोठी निधी कधी पाहिलेली नाही, कारण एवढी मोठी निधी बोर्डाने पण भिंगारवर खर्च केलेली नाही आहे। कारण एवढा मोठा निधी आणून आज भिंगारला आज जे त्यांनी जे स्वर्ग बनवला आहे त्यासाठी मी भिंगारवासीतर्फून मी 2दा मेंबर आलेले राष्ट्रवादी मेंबरतर्फून मी भैयांना धन्यवाद देतो। आज भिंगार येथे जवळजवळ 9.25 कोटी रुपयांचा विकास निधी आमच्या सर्व आपल्या लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आलेला आहे। खरं तर मला सांगायचं म्हटलं तर मी गेले 35 ते 40 वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करत आहे। हे काम करत असताना पूर्वीची आमची काँग्रेस असेल, एक संघ असलेली, त्यावेळेस भिंगारमध्ये दादा कळमकर हे आमदार होऊन निवडून आले होते, प्राध्यापक आशिर सरांना पाडून परिवहन मंत्री होते। त्यावेळेस मला पहिला मतदानाचा अधिकार होता तात्या। तेव्हा दादा कळमकरने 5 वर्षात जे विकास कामं केले त्याच्यानंतर 25 वर्ष विकास काय आहे हे आमच्या भिंगारकरांना अजिबात माहीत नाही। त्यानंतर शहराचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार संग्रामभाई जगताप हे निवडून आले। ते निवडून आल्यानंतर गेल्या 9 ते 10 वर्षात विकास गंगा किंवा काम काय आहे हे आमदार संग्रामभाई जगतापांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे। आमदार संग्रामभाई जगतापाकडे कुणी जरी माणूस गेला, कोणचं जरी काम घेऊन गेला तर कधीच ते नाही म्हणत नाही। आपण आता पाहतोय जवळजवळ 9.25 कोटींचा हा निधी आलेला आहे। हा निधी संपूर्ण भिंगारच्या अंतर्गत रस्ते असतील, मेन रस्ते असतील, सभा मंडप असतील, यासाठी
खर्च करणार आहेत. खरं तर 25 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला जो कोणी सभामंडप दिसलेला नाही. त्यानंतर आमदार संग्रामभैया जगतापांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय की पंचशील नगरमध्ये मोठं भव्य असं सभामंडप झालेलं आहे. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.